कर्क राशी साप्ताहिक राशी भविष्य 10 ते 16 ऑगस्ट 2026। ओम श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। नमस्कार कर्क राशीच्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सुखी जीवनाचे रहस्य या आपल्या आवडत्या चॅनलवर। कर्क राशीच्या मंडळींनो, 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी खूपच विशेष ठरू शकतो, कारण हा आठवडा फक्त बाहेरच्या परिस्थितीत बदल घडवणारा नाही, तर तुमच्या मनातील अनेक प्रश्नांना हळूहळू उत्तर देणारा आठवडा ठरू शकतो। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही एखाद्या गोष्टीची वाट पाहत असाल, एखाद्या व्यक्तीकडून फोन किंवा मेसेजची अपेक्षा असेल, एखादं काम पूर्ण होण्यासाठी बराच काळ प्रयत्न करत असाल, पैशांशी संबंधित एखादी अडचण असेल, नोकरी किंवा व्यवसायाबाबत मनात संभ्रम असेल किंवा एखाद्या नात्यात तुम्हाला नेमकं काय करावं हे समजत नसेल, तर कर्क राशीच्या मंडळींनो, या आठवड्यात परिस्थिती हळूहळू तुमच्यासमोर स्पष्ट होऊ शकते। कारण कधीकधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करत असतो, पण त्याचा परिणाम लगेच दिसत नाही। मग आपल्याला वाटतं, मी एवढं सगळं करूनही माझ्या आयुष्यात बदल का होत नाही? पण लक्षात ठेवा, बीज जमिनीत पेरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झाड होत नाही। त्याला वेळ लागतो, पाणी लागतं आणि सातत्य लागतं। तसंच तुमच्या आयुष्यातही काही गोष्टींचे परिणाम दिसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो। आणि 10 ते 16 ऑगस्टचा हा आठवडा तुम्हाला थांबून स्वतःच्या आयुष्याकडे पुन्हा एकदा नीट पाहण्याची संधी देऊ शकतो। कर्क राशीच्या व्यक्ती स्वभावाने भावनिक, काळजी घेणाऱ्या आणि कुटुंबाशी जोडलेल्या असतात। तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं की मनापासून करता, एखाद्याला मदत केली तर त्याचा हिशोब ठेवत नाही। पण याच स्वभावामुळे कधीकधी तुम्ही दुसऱ्यांसाठी खूप काही करता आणि स्वतःच्या गरजा मागे पाडतात। म्हणून या आठवड्याचा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा संदेश आहे, दुसऱ्यांची काळजी घेताना स्वतःला विसरू नका। तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवण्याची गरज नाही, प्रत्येक गैरसमज दूर करण्याची जबाबदारी तुमची नाही, आणि प्रत्येक नातं टिकवण्यासाठी स्वतःच्या मनशांतीचा त्याग करण्याची गरजही नाही। या आठवड्यात काही कर्क राशीच्या व्यक्तींना जुन्या विषयावर नवीन निर्णय घ्यावा लागू शकतो। जुनी संधी पुन्हा मिळू शकते, तर काहींच्या आयुष्यात नवीन व्यक्ती किंवा नवीन संपर्क येऊ शकतो। विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्या बोलण्याला आणि तुमच्या निर्णयांना महत्त्व मिळू शकतं। म्हणून भावनेच्या भरात बोलण्यापेक्षा विचार करून बोलणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल। नोकरी आणि करिअर कर्क राशीच्या नोकरदार व्यक्तींसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने प्रगतीचा आणि जबाबदारी वाढवणारा ठरू शकतो। कामाच्या ठिकाणी तुमच्यावर एखादी नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते। सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे काम माझ्यावरच का आलं, पण हीच जबाबदारी पुढे तुमच्या क्षमतेची ओळख करून देऊ शकते। तुम्ही काम मनापासून आणि शांतपणे पूर्ण केलं तर वरिष्ठ व्यक्तींच्या नजरेत तुमचं स्थान मजबूत होऊ शकतं। काही कर्क राशीच्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकतं, मात्र कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी मतभेद होण्याची शक्यता आहे। अशा वेळी ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका। तुमच्या मनात राग असेल तरी शब्द जपून वापरा, कारण एक चुकीचा शब्द अनेक दिवसांचं चांगलं काम खराब करू शकतो। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते। काहींना मुलाखतीसाठी फोन किंवा ईमेल मिळू शकतो। नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींनी प्रयत्न थांबवू नयेत। विशेषतः तुमच्या ओळखीतील व्यक्तींशी संपर्क साधा। एखादी संधी तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या मार्गाने तुमच्यापर्यंत येऊ शकते। आर्थिक स्थिती पैशांच्या बाबतीत कर्क राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात थोडं सावध राहणं आवश्यक आहे। उत्पन्नामध्ये काही प्रमाणात स्थिरता राहू शकते, पण अचानक खर्च समोर येण्याची शक्यता आहे। घरातील वस्तू, प्रवास, दुरुस्ती, कुटुंबातील व्यक्तींच्या गरजा किंवा एखाद्या आवश्यक कामामुळे खर्च वाढू शकतो। म्हणून या आठवड्यात एक साधा नियम पाळा, पहिले गरज नंतर इच्छा। अनावश्यक खरेदी टाळा। ऑनलाईन शॉपिंग करताना दोनदा विचार करा। एखाद्या व्यक्तीला भावनेच्या भरात पैसे उधार देण्यापूर्वी विचार करा। तुमच्याकडे पैसे येणे बाकी असतील तर त्यासाठी शांतपणे पाठपुरावा करा। गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींनी कोणत्याही योजनेत पैसा लावण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्यावी। विशेषतः कुणी खूप कमी वेळात खूप मोठा फायदा मिळेल असं सांगत असेल तर सावध राहा। या आठवड्यात तुमच्यासाठी बचत आणि आर्थिक नियोजन अधिक महत्त्वाचं राहील। कर्क राशीच्या प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा ठरू शकतो। तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल काही भावना असतील, ज्या तुम्ही आतापर्यंत व्यक्त केलेल्या नसतील, तर त्या व्यक्तीसोबत संवाद साधण्याची संधी मिळू शकते। काही गैरसमज दूर होऊ शकतात, काही नात्यांमध्ये पुन्हा जवळीक वाढू शकते।
ज्यांच्या नात्यात गेल्या काही दिवसांपासून अंतर निर्माण झालं आहे त्यांनी हट्ट न धरता शांतपणे संवाद साधावा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेमात स्वतःची किंमत विसरू नका. समोरची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर तुमच्या भावनांचा आदरही करायला हवा. एकतर्फी प्रयत्नांवर नातं टिकवणं कठीण असतं. अविवाहित कर्क राशीच्या व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. ही ओळख मित्रपरिवार, कामाचे ठिकाण, सोशल मीडिया किंवा एखाद्या कार्यक्रमातून होऊ शकते. पण नवीन व्यक्तीची ओळख झाली म्हणून लगेच मोठे निर्णय घेऊ नका. वेळ द्या, व्यक्तीचा स्वभाव समजून घ्या आणि मगच पुढे जा. विवाहित कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा जोडीदारासोबत संवाद वाढवण्याचा आहे. तुम्ही मनात काही गोष्टी ठेवून असाल तर योग्य वेळी त्या जोडीदारासोबत बोलून घ्या. जोडीदाराच्या एखाद्या निर्णयामुळे तुम्हाला सुरुवातीला नाराजी वाटू शकते, पण लगेच निष्कर्ष काढू नका. जोडीदाराचं म्हणणं पूर्ण ऐका. काही विवाहित व्यक्ती भविष्यातील आर्थिक नियोजन, घर, प्रवास किंवा कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. ज्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात तणाव आहे त्यांनी तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नये. नात्यातील समस्या सोडवण्यासाठी नात्यातील दोन व्यक्तींमध्ये संवाद असणं सर्वात महत्त्वाचं आहे. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या कामात तुम्ही मदत करू शकता. मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. काही कर्क राशीच्या व्यक्तींच्या घरी धार्मिक कार्यक्रम, पूजा किंवा एखादा शुभप्रसंग होऊ शकतो. मात्र घरातील छोट्या गोष्टींवरून भावनिक होऊ नका. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेचा आहे. तुमच्याकडे क्षमता आहे, पण अभ्यासासाठी योग्य वेळापत्रक आवश्यक आहे. एकाच वेळी अनेक विषय सुरू करण्यापेक्षा एक विषय पूर्ण करून पुढे जा. परीक्षा जवळ येत असेल तर सोशल मीडिया आणि मोबाईलचा वापर कमी करा. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरीची तयारी किंवा नवीन कौशल्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या आठवड्यात सातत्य ठेवावं. तुमची आजची मेहनत उद्याचं संधी निर्माण करू शकते. व्यवसाय करणाऱ्या कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आठवडा चांगला राहू शकतो. नवीन ग्राहक मिळू शकतात. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळू शकतं. तुमच्या व्यवसायाची माहिती एखाद्या नवीन व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते. मात्र मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. भागीदाराच्या व्यवसायात पैशांचा व्यवहार स्पष्ट ठेवा. कर्क राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात विशेषतः मानसिक ताण आणि झोप याकडे लक्ष द्यावं. एखाद्या गोष्टीचा सतत विचार राहिल्यामुळे मनावर ताण येऊ शकतो. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. पुरेसे पाणी प्या. आहाराच्या वेळी शक्यतो नियमित ठेवा आणि दररोज थोडा वेळ चालणे किंवा हलकी शारीरिक हालचाल करणे फायदेशीर ठरेल. कर्क राशीच्या व्यक्तीने आपल्या श्रद्धेनुसार सोमवारी भगवान शिव आणि चंद्रदेवांचे स्मरण करावे. शक्य असल्यास शिवलिंगावर जल अर्पण करा. गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करा. रात्री काही मिनिटं शांत बसून मनातील चिंता सोडण्याचा प्रयत्न करा. श्रद्धेनुसार ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा, क्रीम आणि चंदेरी असेल. शुभ दिवस सोमवार असेल. शुभ अंक 2 असेल आणि शुभ दिशा उत्तर आणि पश्चिम असेल. हे संकेत श्रद्धेच्या दृष्टीने घ्या.